जगात जर्मनी आणि भारतात परभणी अशी ओळख असलेल्या परभणीची सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चा आहे। शहरात सर्वत्र खड्ड्यांचं साम्राज्य पसरल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। अंडरग्राऊंड गटार योजना आणि समांतर पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्यानंतर नवीन रस्त्यांच्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे। त्यातच जुन्या रस्त्यांची दुरुस्तीही रखडल्याने पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे। शहरातले अनेक रस्ते गल्लीबोळे अक्षरशः खड्डेमय झाले आहेत। त्यामुळे वाहन चालक, पादचारी आणि नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। परभणीतल्या रस्त्यांचा आढावा घेतलेला आहे आमचे परभणीचे प्रतिनिधी नजीर खान यांनी। जगात जर्मनी आणि भारतात परभणी। परभणीसाठी खरं तर नेहमी उपहासात्मकरित्या ही मन बोलली जाते, मात्र तीच परभणी आज खड्ड्यांचा शहर बनलाय का असा एकूणच प्रश्न जनतेला पडलेला आहे। मान्सून सध्या सुरू आहे, पावसाळा सुरू आहे आणि पावसाळ्यामध्ये आपण पाहतोय मोठ्या प्रमाणावर खड्डेच खड्डे परभणी शहराच्या प्रत्येक भागामध्ये पसरलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात। रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असा एकूणच प्रश्न परभणीकरांना पडला आहे। परभणी शहरातील जवळपास सर्वच रस्त्यांची अशी दयनीय अवस्था खरं तर झालेली आहे। त्यात पावसाळ्यामध्ये काही प्रमाणावर पाऊस झाला तर तब्बल गुडघ्याभर चिखलातून प्रवास करत नागरिकांना जीव धोक्यात घालून अशा प्रकारे प्रवास करावा लागतोय। ही दशा परभणी शहरातील जवळपास सर्व शहरामध्ये, जवळपास सर्व गल्ल्यांमध्ये अशी स्थिती आहे। त्यामुळे परभणी शहर खड्ड्यांचं शहर बनतो की काय असा एकूण प्रश्न सामान्यांना पडलेला आहे। खरं तर परभणी शहर महानगरपालिकेला नवीन रस्ते तयार करण्यासाठी राज्य शासनाने 6 महिन्यापूर्वी बंदी घातलेली आहे, कारण परभणी शहराला समांतर पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आलेली आहे। मात्र ती योजना ही अद्यापर्यंत केवळ कागदावरच आहे आणि त्यामुळं नवीन रस्ते तयार होत नाही। तर दुसरीकडे जे रस्त्यांमध्ये खड्डे आहेत त्याच्या डागडुजीचं काम सुद्धा अद्यापर्यंत करण्यात आलेलं नाही। त्यामुळे एकूणच परभणी शहर पूर्ण खड्डामय या ठिकाणी झालेलं आहे। ही अवस्था प्रत्येक गल्ली, प्रत्येक कॉलनी आणि प्रत्येक रस्त्यावर आपल्याला दिसून येते। व्हिडिओ जर्नलिस्ट सय्यद खिजरसह नजीर खान, NDTV मराठी, परभणी।